तशीच निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये सगळे जर केलं तर ऑथेंटिक माहिती मिळायची व्यवस्था असते. नक्की काय मला माहिती नाही. शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी आहे दिली, तशी गरज नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्याचा विश्वास नाहीये. जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात, तुमचंच राज्य आहे, 50-60 सीआरपीएफ जवान त्यांच्याबरोबर राहणार, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुलीबाळांचं रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही. ह्याच्यावर केंद्र सरकारनं मोहर उठवली आहे की तुमचे पोलीस कुचकामी आहेत, तुमची यंत्रणा कुचकामी आहे. केंद्रानं सुरक्षा दिली, हा महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा अपमान आहे.